एकदम परफेक्ट अशी ही बर्फी आपण जी शाळेच्या टायमाला खाल्लेली असेल तुम्ही कधी, तर एकदम सेम तीच चव आणि त्याच पद्धतीची मी ही बर्फी बनवलेली आहे. काही 2-3च वस्तूपासून एकदम झटपट तयार होती अशी बर्फी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. सेम प्रमाण आहे, काहीच बदल नाही आहे आणि परफेक्ट माप आहे. इकडे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. हे गावठी तूप आहे आणि आपण मैदा आणि तुपाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला खूप भाजायची नाही आहे. ही नॉर्मल थोडी भाजून घ्यायची आहे आणि मिक्स करत राहायची आहे. आता आपली ही थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण वेलची पावडर आहे ती टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. कमी गॅस ठेवायचा आहे आणि हलकं भाजत राहायचं आहे. याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे बघा, हळूहळू याचा कलर पण थोडा नॉर्मल चेंज झालेला आहे आणि याला चांगलं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर आपलं हे पीठ खाली लागू शकतं. आता मी याला थोडंसं नॉर्मल हलक्या हाताने याला व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर खूप झटपट होती ही, नक्की करून बघा. मुलांना काही गोड खावेसे वाटले तर तुम्ही ही अशा पद्धतीची बर्फी नक्की करून बघा. आपण जी रेडीमेड आणतो दुकानचं ते कशी बनवली राहते हे काय आपल्याला माहीत नाही. त्यामुळं शेवटी शक्यतो घरीच बनवत जा आणि मुलांना खायला घालवत जा. हे बघा आणि एकदम गरम आणि ताजी बर्फी आपली घरच्या घरी बनवता येते. आता मी हे चमच्याने याला चांगलं मिक्स करत आहे. तुम्हाला ही बर्फी खाल्ल्यावर तुम्हाला शाळेची आठवण नक्कीच येईल. आता मी हे मिक्स करते. याला थोडं नॉर्मल मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा थोडासा किंचित कलर चेंज झालेला आहे बघा. थोडासा नॉर्मल आपला कलर चेंज झालेला आहे. आता याला आपण थंड व्हायला ठेवायचं आहे. एका प्लेटमध्ये काढायचं आहे. आपल्याला साखर टाकायची आहे, पण गरम साखर टाकायची नाही, नाहीतर आहे ना साखर वितळून त्याला पाणी सुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं हे आपण जे बर्फीचं मिश्रण बनवलेलं आहे तर ते थंड झाल्यावरच टाका. आता इकडे हे थंड झालेलं आहे, तर मी इकडं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता साखर मी त्या बर्फीच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता मी याला चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता मी ह्या प्लेटमध्ये साखर आणि हे मैद्याचं मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. साखर टाकल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागेल. आता हे जवळ चांगलं मिक्स झालेलं आहे. मी चांगलं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चमच्याच्या साहाय्याने याला मी आता सवान करून घेणार आहे. एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे चमच्याने. सवान चमचा वापरायचा आहे आणि याला सवान असं करून घ्यायचं आहे. आणि याला सवान केल्यानंतर व्यवस्थित याला चाकूच्या साहाय्याने कट मारून घ्या. तर मी हे उशिरा कट मारलेली होती, तर बर्फी थोडी थिजून गेलेली होती, त्याच्यामुळे आधीच कट मारून घ्यायची आहे. मग फ्रीझरमध्ये 1 तास किंवा अर्धा तास तुम्ही ठेवायचे आहे. आता मी याला सवान करून घेतलेलं आहे. हे बघा, एकसारखी सवान करून घेतलेली आहे. आता मी फ्रीजमध्ये हिला अर्धा तास किंवा 1 तास ठेवणार आहे. आता मी ठेवून दिलेली आहे आणि नंतर थंड झाल्यावर मी त्याला कट करून घेतलेले आहे. तर हे बघा, एकदम मार्केटसारखी आपली बर्फी बनवून तयार आहे. तर घरच्या घरी खूप सुंदर खायला खूप छान लागली होती. तर तुम्ही नक्की करून बघा. आता हे मी इथून फ्रीजमध्ये काढलेली होती आणि याला कट करून घेणार आहे. तर आपली ही घरच्या घरी 2 वस्तूपासून बनवलेली आपली बर्फी तयार आहे. आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपली बर्फी कशी झाली होती. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.